होळीला सगळी लोक रंगात दिसतात, पण खरंच ते आनंदी असतात का? आपण हे स्टोरीला हसताना फोटो टाकतो, हॅपी होली पोस्ट करतो, पण आजही काही लोक फक्त एकटं सेलिब्रेट करतात. काही लोकांना रंग नाही, कंपनी हवी असते. काही लोकांना गुलाल नाही तर फक्त एक फोन कॉल हवा असतो. कधी बेस्ट फ्रेंड सोबत छोट्या इगोवरून आपण बोलायचं बंद करतो. मी का पहिला मेसेज करू? बोलायचं दोघांनाही असतं, पण इगो आधी येतो. मग प्रायोरिटी बदलते. लाईफमध्ये नवीन लोक येतात, हळूहळू जुनी नाती साईडला होऊन जातात. मग सायलेंटली कंपॅरिझन चालू होतं. तो पुढे गेला, ती बदलली, आणि नकळत अंतर वाढतं. काही लोक इमोशनली अवेलेबल असतात, तर काही लोक त्या फेजमध्ये नसतात. होळीला आपण सगळ्यांना कलर लावतो, पण आपण ज्या माणसासोबत बोलायचे बंद झालोय त्याला मेसेज करण्याचा कधी विचार करतो? कलर एका दिवसात निघून जायलो, पण आज केलेली ही छोटीशी सुरुवात उद्या आपलं नातं वाचेल. म्हणून होळीला फक्त रंग उडवू नका, आपला अहंकारही उडवा. हॅपी होली.